ओबीसींचं साखळी उपोषण मागे. बबनराव तायवाडेंची घोषणा. 6 दिवसांच्या आत 12 मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर उपोषण घेतलं मागे. नागपुरात ओबीसी समाजाच्या साखळी आंदोलनाला मंत्री अतुल सावे आणि आमदार परिणय फुके यांची भेट. सरकार पूर्णपणे ओबीसींच्या पाठीशी असल्याचं दिलं आश्वासन. जीआरमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का नाही. महाज्योतीच्या माध्यमातून अभ्यासिका सुरू करणार. ओबीसी वसतिगृहासाठी नागपुरात 2 इमारती. मंत्री अतुल सावेंचं आश्वासन. ओबीसी आंदोलनामध्ये तरुणाचा गोंधळ. अतुल सावे बोलत असताना दारूच्या नशेत तरुणानं घातला गोंधळ. तरुणाला पोलिसांनी घेतलं ताब्यात. साताऱ्यात ओबीसी समाजाचा संताप. मराठ्यांना ओबीसीतून दूर ठेवा. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ओबीसी समाजाकडून आंदोलन. सरकारच्या जीआर विरोधात पुण्यामध्ये ओबीसी संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. कृती समिती आणि समता परिषद यांचं संयुक्त आंदोलन. नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचं सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन. हाताला काळी फीत बांधून आंदोलन. मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा जीआर मागे घेण्याची केली मागणी. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यास सक्षम. कुणी कितीही काहीही बोललं तरी ओबीसीतून आरक्षण मिळवून देणारच. मनोज जरांगेंचा निर्धार. सातारा गॅझेटियरमध्ये सरकारनं हयगय करता कामा नये. निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा. जीआर बदलण्याचा विनाकारण संभ्रम निर्माण केला जात असून मराठा समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. मनोज जरांगेंचा विश्वास. सोलापूरमध्ये विसर्जन सोहळ्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाची तयारी सुरू. पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी विसर्जन स्थळांची केली पाहणी. मराठवाड्यातल्या सुमारे 8,550 गावांपैकी 1,516 गावांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या. उर्वरित गावांमध्ये नोंदी आढळल्या नाहीत. परंतु शासनानं 2 सप्टेंबरला दिलेल्या अध्यादेशाद्वारे समिती आणि सक्षम अधिकारी जात प्रमाणपत्र अर्जांसंबंधी चौकशी करणार. सणांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरामध्ये पोलिसांचा रूट मार्च. सण आणि उत्सव शांततेत साजरे करण्याचं पोलिसांचं आवाहन. अमरावतीमध्ये अंजन सिंगी इथं प्रवासी निवाऱ्यासाठी चक्काजाम आंदोलन. जुना प्रवासी निवारा पाडल्यामुळे त्याच ठिकाणी नव्यानं प्रवासी निवारा बांधण्याची गावकऱ्यांची मागणी. इंदापुरात सरकारनं काढलेल्या अध्यादेशाची प्रत जाळत ओबीसी बांधवांचा निषेध. ओबीसी बांधवांची मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी. सोमवारी इंदापुरात भव्य मोर्चा काढला जाणार. सांगलीमध्ये मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्यासाठी म्हणून विद्यार्थी आणि पालकांचं शाळा बंद करून आंदोलन. मुख्याध्यापकांची बदली रद्द करण्याची केली मागणी. वसंतदादा काळे सहकारी साखर कारखाना बचाव समितीचा व्यवस्थापनाला घेराव. साखर कारखाना भाडेतत्वावर देण्याचा जाब विचारण्यासाठी घेराव. कारखाना भाडेतत्वावर दिल्यास तीव्र आंदोलनाचा दिला इशारा. पीएमसी रोड मित्र ॲपला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 21 दिवसात 1,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारी. 976 तक्रारींचं निवारण. कारखाने अधिनियमातल्या दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मान्यता. आता दिवसाला 12 तास काम करण्याची तरतूद. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची माहिती. भंडाऱ्यातल्या पालांदूर ग्रामीण रुग्णालयामध्ये ईसीजी सुविधा. सरपंचांच्या पुढाकारातनं रुग्णालयात सुविधा उपलब्ध. स्थानिक रुग्णांना आता गावातच मिळणार आरोग्य सुविधा. मीरा भाईंदर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर. एकूण 24 प्रभागांमध्ये 95 नगरसेवकांची निवड होणार. रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याचं आवाहन. सिंधुदुर्गात बँकांमध्ये 73 कर्मचारी वर्ग पदांची भरती. उद्यापासून 30 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येऊ शकणार. वाशिममध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचं आयोजन. ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी कार्यशाळा. पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं मार्गदर्शन.
परभणी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्षपदी लखन चव्हाण यांची निवड, राज्यसभेच्या खासदार फौजिया खान यांच्या उपस्थितीत निवड, कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उपस्थित. सांगली पालिकेच्या एकूण 20 प्रभागांची प्रारूप रचना जाहीर, प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबरपर्यंत हरकती सादर करता येणार. मुंबई पालिकेकडे 13,000 खड्ड्यांच्या तक्रारी, 12,000हून अधिक खड्ड्यांच्या तक्रारींचं निवारण केल्याचा पालिकेचा दावा. मात्र तरीसुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न जैसे थेच. चंद्रपूर महानगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना जाहीर, एकूण 17 प्रभागात 66 नगरसेवक निवडून जाणार. रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत आक्षेप आणि सूचनांसाठी मुदत. अमरावती पालिकेची प्रभाग रचना जाहीर, 4 सदस्यीय प्रणालीनुसार होणार निवडणूक. 22 प्रभागांमधून एकूण 87 सदस्य निवडून जाणार. 9 ते 15 सप्टेंबर दरम्यान प्रभाग रचनांवर हरकती आणि सूचना दाखल करून घेतल्या जाणार. अमरावतीमध्ये अंगणवाडी सेविकांचं धरणे आंदोलन, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर अंगणवाडी सेविकांचा बहिष्कार, विविध मागण्यांसाठी केलं आंदोलन. पुणे मेट्रोला 7 दिवसात 3,71,00,000 रुपयांचं उत्पन्न, गणेशोत्सवात प्रवाशांची मेट्रोला पसंती. पिंपरी चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवर नागरिकांचा मेट्रोनं प्रवास. पुणेकरांना 2 नवीन मेट्रो स्टेशन्स मिळणार, स्वारगेट ते कात्रज कॉरिडॉरवर 2 नवीन स्टेशन्स उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. सरकारकडनं 683 कोटींचा निधी मंजूर. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी 238 वातानुकूलित रेल्वे गाड्या करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी. 4,826 कोटी रुपयांचा निधी रेल्वे बोर्ड आणि राज्य सरकारकडनं उभारला जाणार. परतीचा प्रवास करणाऱ्या कोकणवासियांसाठी चिपळूण ते पनवेल अनारक्षित विशेष रेल्वेगाडी. ही रेल्वेगाडी आज चालवण्यात येणार. 20 रेल्वे स्टेशन्सवर दिला जाणार थांबा. हिंगोलीच्या सेनगाव एसटी बसस्थानकातल्या रस्त्यांची दुरावस्था, बसस्थानक परिसरातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं प्रवाशांना त्रास. खड्ड्यांना ताबडतोब भरण्याची प्रवाशांची मागणी. परभणीमध्ये पुलाच्या लोकार्पणाच्या पूर्वीच रस्ता आणि नाल्याच्या रुंदीकरणाचं काम करण्याची मागणी. शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम यांचं तहसीलदारांना निवेदन. परभणीमध्ये मनसेचं पालिका कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन, विविध मागण्यांसाठी केलं ठिय्या आंदोलन. मंत्री छगन भुजबळांच्या नाशिकच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवला. निवासस्थान आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तात वाढ. मराठा आणि ओबीसी आरक्षण मुद्द्यावर पोलिसांची खबरदारी. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अजित पवारांनी बोलणं टाळलं. प्रश्न विचारताच अजित पवारांचा काढता पाय. अजित पवार मराठा आरक्षणावर न बोलताच निघून गेले. उद्योगपती गौतम अदानी यांनी सिल्व्हर ओकवर जात शरद पवारांची घेतली भेट. भेटीमागचं कारण अद्याप अस्पष्ट. पुण्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन. पंचायत राज संस्थांना सक्षम, गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशानं कार्यशाळा. उच्च कार्यक्षम क्षेत्रातनं निदर्शनं आणि आंदोलनांना प्रतिबंध करावा, अन्यथा मुंबईच्या बाहेर आंदोलनं करावीत. खासदार मिलिंद देवरा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. जरांगे समाधानी याचा अर्थ वाटाघाटी यशस्वी. वाशीला गुलाल उधळणारे चर्चेत कुठेही दिसले नाहीत. संजय राऊतांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका. समाजावर अन्याय होतोय तर भुजबळांनी राजीनामा द्यावा. भुजबळ ओबीसी असल्यामुळेच मंत्रिमंडळात. भुजबळ नाराज असतील तर ते मोदींशी चर्चा करतील. संजय राऊतांची टीका. GR काढताना दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शिंदेंना दूर का ठेवलं? संजय राऊतांचा सवाल. मंत्रिमंडळातल्या काहींना जरांगेंनी माघार घेऊ नये असं वाटत होतं. सरकार अस्थिर करण्याचा काहींचा प्रयत्न होता. आंदोलनाचा राजकीय फायदाही घेतला जाण्याचा प्रयत्न होता. संजय राऊतांची टीका.
छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाकेंना ओबीसी समाजाचं नेतृत्व देऊ नये, हे नेते ओबीसी समाजाचं वाटोळं करतील, सचिन खरात यांची टीका. मराठा समाजाचं मुंबईतलं आंदोलन स्वखर्चानं, कुणाच्याही स्पॉन्सरशिपनं नाही. खासदार ओमराजे निंबाळकरांचं वक्तव्य. सरकारनं GR काढून मान्य केलेल्या गोष्टींची प्रामाणिकपणे अंमलबजावणी करण्याची केली मागणी. चोर तो चोर वर शिरजोर या म्हणीचा प्रत्यय सध्या राहुल गांधी आणि काँग्रेसकडनं येतोय. आधी राहुल गांधींच्या मतदारसंघांमधली चोरी उघड, तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरातलाच मतघोटाळा समोर. एक्सवर पोस्ट करत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची काँग्रेसवर टीका. सोलापूरचे आमदार देवेंद्र कोठेंचे चिरंजीव श्री विष्णुराज कोठेंचा मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉलवरून संवाद. गणेशोत्सवाच्या दिल्या शुभेच्छा. ओबीसींच्या विकासासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठीत. चंद्रशेखर बावनकुळे उपसमितीचे अध्यक्ष असणार. विश्वसनीय सूत्रांची माहिती. छगन भुजबळांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची भुजबळांकडे मागणी. मंत्री आदिती तटकरे जीएसटी काउन्सिलच्या 56व्या बैठकीमध्ये सहभागी. सर्व व्यक्तिगत आरोग्य आणि जीवन विमा सेवा करमुक्त करण्याचा निर्णय. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. जनशक्ती शेतकरी संघटनेची अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी. महिला पोलीस उपअधीक्षकांना तंबी दिल्यानं व्यक्त केला संताप. मुंबईतल्या चेंबूरमध्ये प्रणित म्हात्रे यांच्या घरी बाप्पा विराजमान. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदानं बाप्पाचं स्वागत. प्रणित म्हात्रे आणि कुटुंबियांनी बाप्पासाठी केली सुंदर अशी फुलांची सजावट. नांदेडच्या देगलूरमध्ये औद्योगिक गणेश मंडळाचा बाप्पा विराजमान. 1958 पासून हे मंडळ दरवर्षी बाप्पाचं मोठ्या उत्साहात करतात स्थापना. यावर हे मंडळाचं 67वं वर्ष. मुंबईच्या जोगेश्वरीमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशी सजावट. भांडूपमधल्या महाराष्ट्र नगरमध्ये जुन्या अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या दरबाराचा उभारलाय देखावा. श्रद्धाळूंच्या गर्दीत भजन कीर्तन आणि आरतीनं परिसर मंगलमय. डोंबिवलीतल्या चिटणीस कुटुंबियांकडे बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन. चिटणीस कुटुंबानं आपल्या घरी पहिल्यांदा केलं गणरायाला विराजमान. सलग 73 वर्षांपासून कुटुंबाकडनं गणरायाची सेवा. सिंधुदुर्गातल्या वैभववाडीत साई साळुंकेंच्या घरी बाप्पा विराजमान. बाप्पासाठी सुंदर अशी सजावट. मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरामध्ये गणेशोत्सवाच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी. लाखो भाविकांनी घेतलं सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन. कोकणामध्ये सध्या गणेशोत्सवाचा उत्साह. रायगडमधल्या मावली गावात पारंपरिक क्रीडा प्रकार खेळत आणि गाणी गात महिलांची धमाल. मुंबईतल्या जोगेश्वरीतल्या सर्वोदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदा 43वं वर्ष. जोगेश्वरीतील पारंपरिक विसर्जन सोहळा करणारं मंडळ म्हणून प्रसिद्ध. बाप्पाच्या पालखीसह विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढली जाते. सिल्लोडच्या पर्यावरणप्रेमी डॉक्टर संतोष पाटील यांनी झाडाच्या बियांपासून बनवला गणपती. सुवर्ण पिंपळ आणि अजाण वृक्षाच्या बियांपासून बनवलेली मूर्ती विराजमान. ही रोपं नंतर राज्यभर विविध मंदिरात लावली जातात. कल्याण पश्चिमेकडे दामोदर वाकडीकर यांच्या घरी बाप्पा विराजमान. फुलांच्या मखरामध्ये बाप्पांची मनमोहक मूर्ती स्थापित.
पुण्यातल्या छत्रपती राजाराम गणेश मंडळाचा यंदाचा अनोखा देखावा। भक्तांच्या दर्शनासाठी 14 संतांच्या पादुकांसह छत्रपती शिवरायांच्या पाऊल ठसा 350 किल्ल्यांवरील पवित्र माती सुद्धा मंडळानं सजावटीसाठी ठेवली। छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसोबत जिल्हाधिकाऱ्यांचा गणेशोत्सव। शेतकऱ्यांच्या दुःखात पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं दिलं आश्वासन। गणेश विसर्जनासाठी कोल्हापूर पोलीस अलर्ट मोडवर। विसर्जन मिरवणुकीवर सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या माध्यमातून नजर। मार्गाची जिल्हा प्रशासनाकडून संयुक्त पाहणी। टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरच्या सहकार गणेशोत्सव मंडळाची महाआरती। एकादशीच्या निमित्तानं गणपती बाप्पाला 56 महाभोग। महाआरतीला भाविकांची मोठी गर्दी। रत्नागिरीच्या चिपळूणमधल्या येगावात चव्हाण कुटुंबातर्फे पारंपरिक पद्धतीत गणपती बाप्पाचं पूजन। दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात बाप्पा आणि गौराईची पूजा। बीडच्या माजलगावच्या ढोंडीराज टेंबे गणपतीची ढोल ताशांच्या गजरामध्ये विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना। गणपतीची 125 वर्षांची परंपरा आजही काय। पुण्यातील विसर्जन मिरवणूक शनिवारी सकाळी 9:30 वाजता सुरू होणार। मिरवणूक वेळेत पार पडण्यासाठी पोलिसांचं विशेष नियोजन। सिंधुदुर्गातल्या कुडाळमध्ये राणे कुटुंबाकडून गणेशोत्सवादरम्यान साकारला रावण जटायू युद्ध चलचित्र देखावा। राणे कुटुंबाच्या घरी पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी पुण्यामध्ये श्रीमंत श्री दगडूशेठ हलवाई गणपतीचं घेतलं दर्शन। नार्वेकर यांनी सपत्नीक दर्शन घेत केली आरती। लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग आज रात्री 12 वाजता बंद होणार। विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वतयारीसाठी रांग बंद करण्याचा मंडळाचा निर्णय। बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिका सज्ज। सुरक्षित विसर्जनासाठी पालिकेनं दिल्या महत्त्वाच्या सूचना। नागरिकांनाही काळजी घेण्याचं केलं आवाहन। पालिकेकडून 245 नियंत्रण कक्ष तयार। कल्याणच्या जय गणेश मित्र मंडळाकडनं मराठीच्या गळचेपीवर प्रकाश झोत टाकणारा देखावा साकार। मंडळातर्फे दरवर्षी विविध सामाजिक विषयांवर देखावे साकारले जातात। ठाकुर्लीतल्या रुपेश राऊतचा रेल्वे स्टेशन परिसरातील दृश्याचा गणपतीसाठी देखावा। स्टेशन बाहेर फेरीवाल्यांच्या वाढत चाललेल्या त्रासाकडे प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांचं लक्ष वेधण्याचा केला प्रयत्न। मध्य आणि पश्चिम रेल्वे स्टेशन परिसराबाहेरील फेरीवाले आणि वाहतूक कोंडीचा हुबेहूब देखावा साकारला। अमरावतीमध्ये 75 किलो ड्रायफ्रुट्सपासून साकारली बाप्पाची अनोखी मूर्ती। वडनेऱ्यात जय हिंद गणेशोत्सव मंडप आकर्षणाचा केंद्रबिंदू। 6 फूट उंचीची इको फ्रेंडली आणि अनोखी गणेश मूर्ती स्थापित। कल्याणमधल्या धर्मवीर सांस्कृतिक मंडळाचं गणेशोत्सवाचं यंदाचं 55वं वर्ष। युनेस्को जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आलेल्या किल्ल्यांच्या संकल्पनेवर माहितीपूर्ण देखावा मंडळाकडून साकार। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी। यमुनेचं पाणी दिल्लीच्या मंत्रालयापर्यंत पोहोचलं। वसई विरारमध्ये सकाळपासून होणाऱ्या पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात। नाला सोपाऱ्यातही पाणी साचायला सुरुवात। रस्त्यावर पाणी साचल्यानं मोठी वाहतूक कोंडी। सिंधुदुर्गातल्या वैभववाडीच्या गगनबावडा घाटामध्ये दरड कोसळली। मोठमोठे दगड आणि माती आली रस्त्यावर। दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प। कोल्हापूर सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय।
कोयना परिसरात पावसाची विश्रांती. कोयना धरण 103.73 टीएमसी इतकं भरलं. धरणातनं एकूण 15,700 क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग सुरू. लालबाग परळ परिसरामध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे गणेश भक्तांची तारांबळ. सकाळी गणेश भक्तांची मोठी गर्दी. वाशिममधल्या सततच्या पावसामुळे जिल्ह्यातले अनेक धबधबे भेसाळले. मानोरा तालुक्यातील रतनवाडी प्रकल्प ओव्हरफ्लो. विसर्गामुळे तयार धबधब्यावर आनंद लुटण्यासाठी मोठी गर्दी. मराठवाड्यामध्ये जोरदार पावसामुळे 12 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. आतापर्यंत 5,62,000 हेक्टरवरच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण. 15 लाखांहून अधिक शेतकरी बाधित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.